तयारी करा सुरू केली लागलं तर तुम्ही ना ग्रंथ दुसरीकडे दुसऱ्या जाऊन बस तयारी करायची बरं वाटतं नाही तब्येत बिघडली का तुला असं उन्हात जातं थोडा वेळ खाली बसतं लेस नोट घेऊन जा आणि तिथं तयारी करून जा सोमवार एक बरंच मिळालं आपल्याला देतो सगळ्यांना त्यातून किती पाठी 2-4 पाठी द्यायची सिम्युलेशनचे 2 तरी झाले पाहिजे हो ते 2 आहेत ते टेक्नॉलॉजी बेस्ड आहेत त्याचे 2 तुम्हाला वर्गात घ्यायचे 2 ऑनलाईन घ्यायचे आधी आपण सिम्युलेशन घेतो आम्हाला सांगा की आपल्याला मूलभूत गरजा कोणत्या आपल्या जगासाठी सांग जगण्यासाठी येत आहे आणखी कोणी सांग आपण कशा जगू शकत नाही हवा पाणी जमीन हवा पाणी तर आज आपण हवा कारण आपण सगळ्यात आपल्याकडे मुख्य घटक काय आला हवा आपण हवाशिवाय एकंदर सुद्धा जगू नाही शकत बरोबर तर आज आपण हवेचे गुणधर्म यांविषयी थोडीशी माहिती घेऊ तर हवा हवा आपल्याला दिसते का डोळ्याने हवा आपण पाहिली नाही हवेचा कोणता असं कलर आहे रंग आहे असं काय आपल्याला जाणवलं तर मग आपल्याला काय करता येईल की हवा ही दिसत नसते हवा ही अदृश्य आहे हा त्याचा गुणधर्म आहे हवा ही अदृश्य असते तर आता हवा ही अदृश्य असते आता हे आपल्याला कळलं तर आता मला एक गोष्ट सांगा की आपल्याला आपण कधी हवा बघितली नाही काही पण हवेला वजन असते का हवा कधी मोजता येते का वजन असते ना हवेला कोणी सांगतो हा का नाही फक्त एवढं सांगा हवेला वजन असते की नाही हा तुम्हाला नसते तुला अशी वस्तू असते हा असते तर का असते ते माहिती का आपण कशा पद्धतीने आपल्याला कळतं की हवेला वजन असते वा वस्तुमान असते नाही ना तर आज आपण हे शिकणार आहोत की हवेला वस्तुमान वजन असते हे आपण एका कृतीद्वारे एका प्रयोगाद्वारे आपण शिकू वजन किंवा वस्तुमान असते तर आता इथं आपल्याला काय काय लागणार ते पहा इथं काय वाचून दाखवा मला सामग्री कोण वाचून दाखवतं 2 फुगे 1 झाडाची काडी 1 स्ट्रॉ आणि धागा आणि काडी काडी किंवा स्ट्रॉ बरोबर याच्या साहाय्याने आपण कसं शिकू की आपल्याला पहिल्या वस्तूवर मला प्रश्न पडला असेल की आता या सामग्रीचं साहाय्याने तुम्ही कसं काय कळतं की आपल्याला आवडलं नेमकं वस्तुमान आहे की नाही तर तुम्हाला सांगतो मी एक गोष्ट सांगतो सर्वप्रथम आपण काय करायचं एक काडी किंवा स्ट्रॉ घ्यायची आणि त्या स्ट्रॉला दोन्ही बाजूंना फुगे बांधायचे बरं कळलं दोन्ही बाजूंना
मारायचे समान अंतरावर. त्यानंतर मग आपल्याला काय करायचं, दोन्ही बाजू फुगे मारल्यावर काय करायचं, मग आपण चित्र लावतो. त्याच्यात काय दिसतंय तुम्हाला, दोन फुगे आहेत पण काय वेगळं आहे त्याच्यामध्ये, केवळ फरक दिसतोय दोन्हीमध्ये. असा एक फुगा फुगलेला आहे आणि एका फुग्याच्या हवामध्ये. बरोबर, एका फुग्याची हवा आहे आणि एका फुग्यामध्ये हवा नाही. तर मग इथे तुम्हाला काय असं कळलं की ज्या फुग्यामध्ये हवा भरलेली आहे, ती वरती जाईल, ती खाली जाईल, तर ज्या फुग्याचा हवा नाही ती खाली जाईल. आपण जर सरळ शिकतो तर कोण सांगू, ज्या फुग्यात हवा नाही ती खाली जाते. ज्या फुग्यात हवा नाही ते खाली खाली जाते. जाईल, ज्या फुग्यात हवा आहे ते वर जाते. नाही. थांब. अजून कोण काय सांगू? ज्या फुग्यात हवा आहे तो फुगा वरती नाही, ते सॉरी खाली जाईल आणि ज्याच्यात हवा नाही तो वरती जाईल. ते बरोबर कळलं. कारण आता याच्यात आपण बघितलं तरी आपण सांगतो कारण हवा ज्या फुग्यामध्ये हवा असते बोल ना. तोच फुगा खाली जातो. याचा अर्थ आपण काय समजून घ्यायचं की हवेला सुद्धा एक वजन किंवा वस्तुमान असते. तर हे आपण तुला आपल्याला समजलं. मी तर वर्गात आहे ना. म्हणजे आपल्याला कळलं की हवेला आजूबाजू पुरपुरीत मास्तर हवा ही विविध विविध वायूंचे मिश्रण असते. ब्रेक एक वाजता. व हवेला स्वतःचे वजन किंवा वस्तुमान असते. मला काय आपल्याला झोपणार तिकडे बाजू त्याला बसणार. विसरलो मी, पाठ विसरलो पूर्ण पाठ विसरलो मी. समजलं सगळ्यांना आवश्यक लेक्चर विसरलो आता काय देऊ. हवा या दृश्य असते आणि दुसरं म्हणजे हवेला वजन किंवा वस्तुमान असते. हे याचे गुणधर्म. पण मग लेक्चर विसरलो रात्री पाठ केलं आता विसरलो. आता उद्या येताना आपण पाण्याचे गुणधर्म हे अभ्यास करणार आहोत. त्याच्यानंतर मग लेक्चर ते राहू दे ना. राहू दे ना. अहो, फुगा झालं का सर? हे ऐक ना. रिपीट कर. प्रिंट मध्ये पटकन प्रिंट. नाही वेळ लागला 10 मिनटं. आणि ते पहिले जे प्रस्तावना ती थोडीशी विस्कळीत झाली. पहिल्या पाठासोबत ते असं मॅच नाही आलं किंवा प्रिव्हियस नॉलेजवर ते टॉपिक लिंक नाही झाला. दुसरं म्हणजे स्टेटमेंट ऑफ लिंक टायटल व्यवस्थित केलेले, थोडं अक्षर बारीक असते, विविध नैसर्गिक संबंध व्यवस्थित बसले असते आणि बोलण्यामध्ये फ्लुएन्सी होती, मध्यम होती. लॉजिकल क्वेश्चन वगैरे काही विचारले नाहीत.
विद्यार्थ्यांचा सहभाग होता. ब्लॅकबोर्ड रायटिंग व्यवस्थित आहे. बाकी विद्यार्थ्यांसोबत इंटरॅक्शन होते, समोरासमोर प्रश्न विचारले. पण व्यवस्थित आहे आणि एवढं मोठं अक्षर कसं रे फाळा पुरेल का तुला 35 मिनिटं? अक्षर खूप मोठं नको आहे, खूप छोटं नको आहे. वेळ खूप कमी पडला आणि सरासरी ते जमलं नाही. अजून त्यांनी ती कृती याच्यावर दिली गुंडाळ फलकावर, तर ती डायरेक्ट प्रत्यक्ष घेतली असती तर अजून चांगलं झालं असतं. जी प्रत्यक्ष नाही घेतली का? नाही. का बरं? दिग्दर्शन कौशल्य नाही तुला आहे ना? असं नाही करायचं. अजून चला पुढे. कोण घेते?